ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। 9 मे ते 12 मे 2025 रोजी केडी बाबू सिंग स्टेडियम लखनौ उत्तर प्रदेश इथे 13व्या वरिष्ठ वयोगट राष्ट्रीय पिंचॅक सिलेट स्पर्धेचं आयोजन इंडियन पिंचॅक सिलेट फेडरेशनच्या मान्यतेनं उत्तर प्रदेश पिंचॅक सिलेट असोसिएशननं केलं होतं। या स्पर्धेमध्ये 28 राज्यांमधील 8 केंद्रशासित प्रदेश आणि सर्व डिफेन्स फोर्सेसच्या 800 खेळाडूंनी सहभाग घेतला। या स्पर्धेचा ओव्हरऑल चॅम्पियनशिप चषक 6 सुवर्ण, 4 रजत, 4 कांस्य पदक मिळवून महाराष्ट्र संघानं सर्वोत्कृष्ट चॅम्पियन चषक पटकावलाय। 3 सुवर्ण, 6 रजत, 10 कांस्य पदकांसह जम्मू काश्मीर संघ उपविजेता ठरलाय। 3 सुवर्ण, 3 रजत, 6 कांस्य पदक मिळवून उत्तर प्रदेश संघ तिसऱ्या स्थानी राहिला आहे। बक्षीस समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर प्रदेश उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री ब्रजेश पाठक जी, उत्तर प्रदेश खेल आणि युवा कल्याण मंत्री श्री गिरीश चंद्र यादव तसेच पूर्व हॉकी इंडियन कॅप्टन अर्जुना आवाडी, RP सिंह तसेच राष्ट्रीय अध्यक्ष इंडियन पिंचॅक सिलेट फेडरेशन श्री किशोर प्रकाश येवले, उत्तर प्रदेश पिंचॅक सिलेट असोसिएशन चेअरमन श्री अनुप गुप्ता आणि वरिष्ठ उपाध्यक्ष श्री सहजानंद रॉय तसेच सेक्रेटरी जनरल इंडियन पिंचॅक सिलेट फेडरेशन तारिक असगर यांच्या हस्ते विजेत्या उपविजेत्या संघांना चषक देऊन आणि विजयी खेळाडूंना पदक देऊन सन्मानित करण्यात आले। स्पर्धेमधील विजयी खेळाडूंची निवड ही 19 ते 24 मे रोजी दीव दमन बीच वरती होणाऱ्या खेलो इंडिया बीच गेम साठी करण्यात आली आहे। अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागलीये, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंड कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी।